बाबर नगरसेविका कल्याण नोंदणी महानगरपालिका या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। तरी किरणचे टोपरे याच करून शाल उच्च सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होता त्यांनी स्वीकार करायचा। सन्माननीय अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक गटनेते तुलसीराम शेठ चौधरी यांना सुद्धा शालगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होत आहे। त्याचप्रमाणे ज्यांची सत्कार झाले असतील त्या मान्यवरांना विनंती की आपण रॅलीच्या पाठीमध्ये जायचं आहे। तालुका प्रमुख सर्व ज्यांची सत्कार झाले त्या मान्यवरांना विनंती की शालगुच्छ देऊन सन्मान होत आहे त्यांनी स्वीकार करायचा आहे। सन्माननीय एकनाथ पाटील साहेब कल्याण तालुका प्रमुख शिवसेना डॉक्टर विजय पाटील जिल्हा सहसंपर्क प्रमुख नगर दक्षिण येथे शुभ आगमन झाले कारण की जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सदस्य आम्ही आभार व्यक्त करतो। जबरदस्त व्यक्तिमत्व ज्या मान्यवर सन्मान झाले मान्यवरांनी प्लीज रॅलीसाठी जायचे। ज्या मान्यवर सन्मान झाला असेल त्या मान्यवरांनी लगेच रॅलीसाठी सदा मी मानवरी विनंती करायला आपण जायचं लगेच कारण रॅली निघाली आहे। चला प्रेक्षकांना विनंती सर मैदानाचा ताबा सोडायचा कारण लगेच मेगा फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे। तर आपण पाहणार उसाटणे बनाम संतापाचा मेगा फायनल। तर बाबा रॅली निघाली कारण अतिशय चांगलं आयोजन आपण स्वर्गीय चंद्रशेठ स्मृती चषक 2017चा पर्व या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये येते आणि अंतिम मेगा फायनलचा सामना जर या मैदानामध्ये याची नाही याचा डेटा आपण पाहतो येत्या क्षणी प्रेमात पडावा एवढा सुंदर आयोजन या स्पर्धेमध्ये आणि शेवटची मांदी येते यासाठी गेला होता अड्डाचा शेवटची मांदी येते आपण पाहतो आणि मान्यवरांची देखील मांदी आमच्या मंचावरती येते। तर या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी रॅली निघाली आहे पहिला अंतिम मेगा फायनलच्या सामन्याची कारण मेगा फायनल सामना असणारे उसाटणे बनाम संदर्भ या दोन बदलत्या संघामध्ये पहिला मात्रे शुभागमन रस्त्यावरती विकी आणि प्रदीप यांचं शुभागमन दोन्ही मान्यवरांनी लगेच याची सन्मान केले स्पर्धेच्या माध्यमातून। कापरे सर तुम्ही स्पर्धेमधून आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहे। विनंती करतो कापरे सर की आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करा म्हणजे तुमच्यासोबत आपला फोटो सेशन करायचं आहे। तर तत्पूर्वी आपण आमचे कापरे सरांबद्दल 2 शब्द स्पर्धेमध्ये आपण मनोगत व्यक्त करा। नमस्कार सगळ्यांना, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांत झाली आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आपल्या सगळ्यांना गोड बोलायची काही गरज नाही कारण आपण मुळातच गोड आहोत। मला इथे फार बरं वाटतंय ठोंबरे साहेब की ज्यांनी एवढा मोठा हा टुर्नामेंटचा घाट घातला कारण आपल्या भारतामध्ये अनेक धर्म आहेत पण सर्व धर्मांना एकत्र आणणारा हा धर्म आहे तो म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र आणलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या सर्व उपक्रमांना नेहमीच माझा पाठिंबा राहील आणि नेहमीच मला यायला तुमच्या बरोबर आवडेल। आणि किरण साहेबांनी मला केव्हाही बोलवावं, मी नेहमीच त्यांच्या हाकेला धावणार। आणि अब्दुल सर तुम्ही इथे बसले होते त्याने खूप छान विचार मांडले। मला असं वाटतं की तुम्ही चांगले क्रिकेटर व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा किंवा आणखी कोणी व्हा पण पहिला माणूस व्हा ही खूप चांगली शिकवण दिली मला असं वाटतं। कुठल्याही धर्मापेक्षा कुठल्याही जातीपेक्षा सगळ्यात माणूस होणं फार मोठी कठीण गोष्ट आहे आणि तिकडे ट्रॅफिक फार कमी आहे कारण
जाणारी माणसंच फार कमी आहेत त्या रूटला. त्यामुळे मला वाटतं असं वाटतं ते चॅलेंजिंग आहे. आणि मला असं वाटतं की एक माणूस म्हणून सगळ्या माणसांना जोडण्याचं काम किरण साहेब तुम्ही केलंय या क्रिकेटच्या माध्यमातून. तसे अब्दुल सर म्हणाले की क्रिकेट बरोबर कबड्डीचे सामने, खो खोचे सामने सुद्धा भरवा, कारण ते आपले मूळ मातीतले खेळ आहेत. आणि त्या कार्यक्रमाला, त्या स्पर्धांना सुद्धा मला यायला आवडेल. आणि त्या स्पर्धा तुम्ही लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मला वाटते. आणि तुम्ही नक्कीच या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच करणार याची मला पूर्ण खात्री आहे. आणि थँक्यू सो मच. आणि सध्या माझा एक सिनेमा रिलीज झालाय, झाला बोभाटा. ते गाणं तुम्ही 9 झकास किंवा संगीत मराठीवर पाहिलं असेल. जर तुम्हाला रॉकी हँडसम जॉन बरोबरचा माझा चित्रपट आवडला किंवा लय भारी आवडला, काकस्पर्श आवडला, गाढवाचं लग्न, धे धक्का, दगडीचा, हे सगळे सिनेमे तुम्हाला आवडले, तसा हा सिनेमा देखील तुम्हाला आवडेल, तुमचं नक्कीच मनोरंजन करेल. आणि आता सध्या काय करते बरोबर तुफान चाललाय सिनेमा, तर नक्कीच बघा झाला बोबाटा. आणि तो तुम्ही करायचा आहे बोबाटा. थँक्यू सो मच सर. तुम्ही माध्यमावर नक्कीच आम्ही बोबाटा करूच, कारण का तुमची फिल्म अतिशय चांगली असते. नक्कीच आता आम्ही भरपूर प्रिझल्ट देऊ. तत्पूर्वी रॅली निघाली तर रॅलीनंतर लगेच आणि विकीचा तोल नक्कीच सर. आपण फायनल बघूच आपण जायचे, बक्षीस नंतर आपण जायचे अशा मला तुम्हाला विनंती आम्ही करतोय. प्लीज गिरीश शेठ डोंगरे आमच्या तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण असणार आहे. भरपूर संख्येने आमच्या रस्त्यावरती मान्यवर सुद्धा स्थानिक सभापती थँक्यू बँक बनक. सर्व मान्यवर यायचं रस्त्यावरती लगेच. आणि सर्व प्रेक्षक वर्गाने इथे उभे नका राहू, तुम्ही बसा तर खाली बसा. आणि मान्यवरांची आपण पाहतो मानदेवारी आमच्या मंचबद्ध आहे. आपण पाहतो या स्पर्धेसाठी अतिशय चांगले सहकार्य आमच्या मान्यवरांचे लागले, कारण आमच्या मान्यवर या ठिकाणी दिवंगत नेते स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचे आमचे आयोजक आदरणीय अनंत शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. तसेच त्यांच्या समवेत संतोष बेडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा दिवंगत नेत्या स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक यांच्या 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या त्या स्पर्धेचे खास आयोजक आदरणीय अनंत शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघाचा खाली तर एका बाजूला उसळ संघ नाही, दुसऱ्या बाजूला संघ संघ नाही. याच्या दोन्ही समोर याचे नार्मिकीचा कौल आपण लगेच करून घेऊया.
सर्वांच्या लागे आमचे भरपूर मान्यवर एकच बाबा पाडी म्हणजे शुभास निमिकीचं कूल हेच करून घ्या, कारण का आपल्याकडे वेळ गणित कमी असणार आहे. 5:30 वाजल्यानंतर समजा फक्त 4 षटकार असेल दखल घ्या. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. शुभास निमिकीचं कूल प्रथम संदर्भ संघ प्रवेश करणार आहे. शेतोच्या पण लगेच लावून घ्या. यावेळेस उसाटे संघ तर मैदानामध्ये सामना असणार आहे. तमाम क्रीडकांनी पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूला जा. आमच्या मॅचच्या समोर कोणी उभे राहू नका, प्लीज सहकार्य करा. सर्व खेळाडूंनी सर्व खेळाडू असतील किंवा प्रेक्षक असतील मग प्लीज बाजूला व्हा. मध्ये कोणी उभे राहू नका, प्लीज सहकार्य करा. तुमचं सहकार लाभणार आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय महत्वाचं असणार आहे. तुम्ही सहकार्य करा. लवकर आपण बाजूला व्हा. आमच्या व्यासपीठा समोर प्लीज आपण उभे राहू नका, कारण का तुम्ही 4 दिवस आम्हाला भरपूर सहकार्य केलंय. अजून शेवटच्या सामन्यासाठी तुमचं सहकार लाभणं अतिशय महत्वाचं असणार आहे. तर यांचं बुद्धिगावचे विद्यमान सरपंच आदरणीय विकास शेठ पाटील यांचं शुभागमन होतात. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतात. मान्यवरांची मानदी हवी आपण पाहतो. या ठिकाणी अंतिम क्षणाला मान्यवर खूप संकट उपस्थित झाला. त्यांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत, मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी स्वागत करेल. सामना सुरू होणार मैदानामध्ये मेगा फायनलचा आणि मेगा फायनल मध्ये आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल. तर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल. मेगा पाण्याचा सामना चौकारासाठी 500 रुपये आणि षटकारासाठी 1000 रुपये. प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. डोंबिवली फिटनेस झोनच्या आमच्या आदरणीय महेश पटेल सर यांच्याकडे प्रत्येक चौकार षटकाराला पारितोषिक लागल्या. बसा खाली बसा. या ठिकाणी सामना सुरू होणार आहे. मी पंचांचा विनंती करेल आपण सामना सुरू करा. तर आमच्या व्यासपीठावरती आनंद माडी जबरदस्त व्यक्तिमत्व तेवढं चांगले क्रिकेटर यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती. त्याचे आधारस्तंभ यांचे डोंबरे यांचे शुभासे केलेले यांच्या विनोदात आपण आनंद द्यायचे. आपण आनंद माडी जबरदस्त व्यक्तिमत्व तेवढे चांगले क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून 21 तारखेला आमचे किरण शेठ टोंबरे नक्कीच विजयगंत्रा 10वीचे मित्र आहेत ते सर्वांचा आभार व्यक्त करतोय. याचा आनंद आपण समोर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. सध्याच्या माध्यमातून जबरदस्त व्यक्तिमत्व तेवढे चांगले क्रिकेटर आणि तेवढे चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि किरणाच्या भरपूर संपर्कामध्ये असतात ते व्यक्तिमत्व. तर मोटिवेशन आपण घ्यायचे. सभासद मैदानामध्ये मेगा पाण्याचा सामना पहिला चेंडू शॉट कॅप्चर सिलेक्शन जबरदस्त एक्स्ट्रा डबल रिझर्व क्षेत्ररक्षक भैया हंपा सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गॉज ऑन फॉर रन वेलकम फॉर विक्रम म्हात्रे तुझं सन्मान केलं जाईल आमच्या व्यासपीठावरती. विक्रम म्हात्रे तुझं सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जाईल. त्या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त व्यक्तिमत्व सन्मान आमच्या व्यासपीठावरती गृहबंधू तर पहिल्या चेंडूमध्ये वेलकम फॉर आपण पाहू शकाल. चौथा डोकले फलंदाजाला या ठिकाणी चेंडू हवेमध्ये अभिषेक पहिला धक्का संदर्भ संघाला. आमचे बुजुर्ग सरपंच आमचे बिंदास दादा जबरदस्त व्यक्तिमत्व शिवदुर्ग गावचे यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती. स्पर्धेचे आधारस्तंभ किरण शेठ टोंबरे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. सरपंच साहेब आमचे बुजुर्गचे बिंदास दादा एक युवा कार्यकर्ते युवा नेतृत्व आमच्या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. बॅक टू क्रिकेट योगेश मडवी पहिल्या चेंडूत मार्गदर्शन असताना दमदार सुरुवात दाखवली संदर्भ संघाच्या फलंदाजाने. दुसऱ्या चेंडूमध्ये तो फलंदाज बाद झाला.
सामना फार महत्वाचा मेगा पाण्याचा सामना याच्यासाठी केला होता. अड्डाचा शेवटची मांदी येते शेवटचा क्षण या मैदानामध्ये अप्रतिम प्रतिसाद आमच्या प्रेक्षक वर्गाचा लाभ करणारा 4 दिवस झाले सातत्याने त्यांनी हजेरी लावली या मैदानामध्ये आणि आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असलेल्या मंचावरती आलेल्या सर्व माझ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करेन. ज्या युट्यूबच्या माध्यमातून हा सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करत आहे. मेगा पाण्याचा सामना रंगतोय या ठिकाणी उसाटणे विपक्ष संदप या दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला उसाटणे संघ आपली दादागिरी प्रस्थापित करेल का की मात्र संदप संघ ज्यांना आजच्या दिवशी मध्ये आमच्या प्रेक्षकांची मनं जिंकले त्यांचं स्वप्न साकार होईल का. तर पहिल्या क्रमांकाचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ या मैदानामध्ये उतरतात. मात्र चॅम्पियन होण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार आहे मैदानामध्ये 32 संघाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्याच्यापैकी आतापर्यंत आता चेंडू जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. आपण पाहतो चेंडू फाईन लेग रिजन मध्ये सीमा पार. धन्यवाद. विजय असताना आपण थोडा वापर कमी करा. अंतिम मेगा पाण्याचा सामना आपण थोडा वापर कमी करा. आमचे गिरीश कुलकर्णी सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती केले जाईल. आमच्या पात्राचे विनंती होता शुभ असते आपण सन्मान करायचं लवकर. मित्र जवळचे त्यांचा सन्मान जे समोर असे आपण दादा विनंती होता की आमच्या सर्वांचे लाडके अभिनेते त्यांच्या शुभ असते सन्मान केले झाले. गिरीश यांचा आमच्या व्यासपीठावरती यावेळेस मात्र बॅटचा प्रेस ओपन करतो. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ढकलून देतो लॉंग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण तिथे खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप मध्ये येणारा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलला आणि फेक केली. तोपर्यंत मात्र फलंदाजानं चित्त्याच्या शब्दाईला 2 धाबा एकवडल्या. 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतो धावपल की धाबा झाल्या त्या स्कोर पोहोचवताना 10 रन आपण बघू शकता. 10 धावा धाब्यामध्ये पहिला गडी गमावला कारण फलंदाज प्रशांत बाजाला मैदानामध्ये. त्याच्यानंतर प्रथमेश टायगड मध्ये आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. त्यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त लेफ्ट लाईन गोलंदाजी केली कारण चेंडू गुडलेस पडून फेकला. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहतोय आणि फलंदाजाला चकमा देतो. मॅडम बॅटच्या मधून निघून जातात. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निदाव चेंडूची सांगता पहिलं षटक मार्गस्थ आणि धावपटकी धाबा आपण पाहतो 10 धाबा. एक फलंदाज गमावला या संदर्भ संघाला मैदानावरती मध्ये 10 धाबा एकवडला. संदर्भ विपक्ष उसाटणे असा बिग फाईट सामना रंगतोय मैदानावरती. एक अतिशय मोठी लढाई एक जबरदस्त क्रिकेट या दोन संघांमध्ये आम्हाला पाहायला भेटणार. दोन्ही दादा संघ मैदानावरती उसाटणे संघ ज्याला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी अप्रतिम कामगिरी केली होती पण आजच्या दिवशी संदर्भ संघाला तेवढीच भरीव कामगिरी केली आहे. चेंडू फेकता जबरदस्त स्टेट ऑन दी बॅकवर्ड स्टेट रिजन अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गॉज ऑन 6 रन. थँक्यू डीजे. त्याचे आमचे जबरदस्त कॉमेंटेटर हरीश पाटील यांचे सन्मान सुद्धा आमचे अभिनेते सर यांच्या शुभ असते. त्यांची भरपूर इच्छा होती तसं त्यांच्या हस्ते सन्मान झाला पाहिजे. जबरदस्त आमचे अभिनेते सर्वांची आवडते अभिनेते यांचे शुभ असते. मात्र आमची समालोचक कारण सातत्याने भरपूर आवाज तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकला. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती संतोष बेडेकर आमच्या आगासांचा मान्यवर संतोष बेडेकर यांचा सन्मान सुद्धा किरीश टोपरे यांचे शुभ हस्ते केला जाईल. व्यासपीठावरती सन्मान योगेश अंतिम चेंडूवरती प्रथमेश फलंदाजांना पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये दमदार स्वरूपात फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला या संदर्भ संघाला आणि प्रथम फलंदाज करताना पहिल्याच षटकामध्ये तब्बल 16 धाबा एकवटल्या. आता फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतो उसाटणे संघ समोर कितपत आव्हान टेबल कारण उसाटणे संघ देखील तेवढाच ताकदवर संघ. आता तो चेंडू जबरदस्त फटका चेंडूला ढकलून देतो. चेंडू डीप लॉंग रिजन मध्ये अतिशय वेगानं चेंडू यावेळी सीमा पार 4 धाबा. तर जबरदस्त संगीत आपण पाहतो डीजे मास्टरच्या माध्यमातून कारण पोरच जमली. आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानामध्ये अतिशय संख्येने प्रेक्षक या मैदानामध्ये आल्यात आणि अतिशय मोठा सामना आपण पाहतोय. शेवटचा सामना शेवटची आपण पाहतो मांदी आणि अतिशय मोठी लढाई या मैदानामध्ये. याचा पैसा पण करतोय पुन्हा एकदा मोठा फटका इस्लामिक शेख बॉल वाचवलाय मिस दिस कॅच. यावेळेस पाहतो चेंडू सीमा पार 4 धाबा.
फलंदाज होता स्ट्राईक मध्ये त्याचा झेल सोडलाय. फलंदाज होता स्ट्राईक मध्ये किशोर, अतिशय मोठा फलंदाज आहे. किशोरने बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्यात आणि किशोरनं मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये या किशोरने केली. आता उसाटणे संघाच्या क्षेत्ररक्षकांना त्याला जीवनदान दिला. उसाटणे संघाच्या क्षेत्ररक्षकानं सोडला झेल. मात्र त्यांनी प्रथमेश झेल सोडलाय मैदानामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये चेंडू यावेळेस चेंडू जमिनीला चालू तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिक्स घेत आहेत. यावेळेस मात्र दुसरी धाव घेताना या ठिकाणी मात्र दुसरी धाव कंप्लीट करताना फलंदाज धावची रिक्स उठवली होती या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची. हाय रिक्स आणि हाय प्रॉफिट हा अकाउंटिंगचा नियम आहे. तुम्ही रिक्स घ्या, तुम्ही जास्त रिक्स घ्या, तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल. हा शेअर मार्केटचा नियम आहे. या ठिकाणी रिक्स घेतलेली मात्र त्याचा फायदा झाला नाही. या दुसरी धावेचा प्रयत्न दाखवला मात्र फलंदाज धावची नोंद आहे. धावपैकी धावा आपण पाहतोय. धावा जर त्या 25 धावा 2 बाद. जबरदस्त फलंदाज धावची होतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतात. टेक ऑफ झाला आपण बघतात. बाउन्स विथ टर्न असं चेंडू फेकला गोलंदाजाने आणि यावेळेस मात्र नवसंख्या धावपैकी 25 दुसरे षटक मार्गस्थ. तर आतापर्यंत आपण पाहतो 4 चेंडू झाले त्या षटकामध्ये. बरोबर अतिशय मोठी लढाई पाहायला मिळते मैदानामध्ये. मेगा पाण्याचा सामना अप्रतिम क्रिकेट या मैदानामध्ये. त्यावेळेस मात्र पाहावं लागेल पहिली धाव कंप्लीट होती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून एकेरी विसरण्याच्या मदतीने वाटचाल करतोय मैदानावरती हा संघ मोठ्या धावसंख्येकडे. हा संघ कितपत मजल मारेल आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ असताना 26 धावा धावपळतावरती लागल्या. आता दुसऱ्या षटकातील अद्याप अंतिम चेंडू शिल्लक असेल तर फार संख्येनं प्रेक्षक दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. धावपैकी धावा संदर्भ संघाच्या 2 बाद 26 धावा. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. फार संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद उठवतात. या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 2 षटकाचं सुरू असताना मात्र 26 धावा संघाने डोगल्यात. या सरासरी धावा बनवल्या तर 4 षटकामध्ये एक अतिशय चांगली धावा उभारू शकला संदर्भ संघ. संदर्भ संघाने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला मैदानामध्ये आणि मेगा फायनलमध्ये त्यांना जागा बनवली. आता चेंडू बॅटवरती जोरदार आपल्यामध्ये उत्साह असतो. डायरेक्टचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी मात्र डायरेक्ट झाला असता तर कदाचित फलंदाज धावची देऊ शकला असता आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपैकी धावा आपण पाहतोय 27 धावा. बलपटी प्रेक्षक वर्ग पाहतोय संघटना मैदानावरती आल्यात. संदर्भ गांव इसके लिए यहाँ पर शत्रुघ्न खन्ना यहाँ पर आ चुके हैं. तो उनसे हम बातचीत करेंगे. हाय 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 जली को आग कहता, भोजे को राग कहता. बारूद में से जो आग निकले उसे संदर्भ गांव कहता. थँक्यू. तर या ठिकाणी प्रबोध आहे जबरदस्त समालोचन आमच्या हरेश यांच्याकडनं ऐकल्यात. तर मैं आया हूँ यहाँ पे. मेरे लिए तो बोल कुछ. तर ऐसा झाली ती 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 27 धावा धाब्यामध्ये 5 संख्येने प्रेक्षक वर्ग आल्यात. तर मी तुम्हाला काल सांगितलं बलपडील प्रेक्षक किती प्रकारचे असतात. प्रेक्षक या ठिकाणी 5 संख्येने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असणार. त्याचा पैसा पण करतो. चेंडू हवेमध्ये मात्र पाहावं लागेल फलंदाज वाजवतो. बिग विकेट मोठा झटका. प्रथमेश बॅक टू द पवेलियन.
तूने बहुत बजाया 4 दिन से। अब मत बजाना वरना मेरा बाबू भाई भड़क जाएगा। साला बहुत बजा रहा तू ना, लय चांगला बजाता रे तू। क्या करने का, ना धो के आने का, बाद में बजाने का, समझा क्या? अरे बाबू भाई, अरे कौन है बेस्ट फ्रेंड? अरे नीरज, अरे अच्छा खेल, समझा क्या? अरे वो अच्छा खेलेगा, अच्छा ही खेलता है। वो संदर्भ गांव का हीरो है, हीरो। साला तो मैं कौन हूँ? चश्मा लगा हेलमेट दे मेरे को। अब देखते हैं मैदान की ओर, ले चलते थोड़ी सी हंसी मजाक। फाइनल मैच मध्ये गोलंदाज तयार, धनंजय येलार गोलंदाज होती, अप्रतिम गोलंदाजी होती। त्याला पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केला आणि दुसरा चेंडू अप्रतिम फेकला। हॉटलाईनचा चेंडू आपल्या भारतातील शस्त्राचा वापर केला आणि एक धावत्यावरती कंप्लीट होती। धावपड की धाबा 28 धाबा फटकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। 13.50च्या सरसेने संघाला धाबा उभारल्या मैदानामध्ये चांगली सुरुवात केली, कारण संघाने दिलेला विश्वास तो सार्थ करताना दोन फलंदाज प्रथमेश पाचनंतर येणारे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी कराल तोपर्यंत मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न। पुन्हा एकदा ठिकाणी 2 धावा चपलाईने पडल्यात। अतिशय वेगाने धावसंघ उभारली जाते, तर पहिली धाव चित्त्याच्या चपलाईने घेतली आणि दुसरी धाव त्यानं कंप्लीट केली मैदानामध्ये। तर मी तुम्हाला सांगितलं, चित्ता प्रति ताशी पहिली एका तासामध्ये 110 किलोमीटर वेगाने धावणारा प्राणी आहे आणि त्या चित्त्याच्या वेगानं या फलंदाजाने 2 धावा एकवटल्यात। डबल की धावा आपण पाहू शकाल, 30 धावा, फलंदाज बाद झाले 3 फलंदाज गमावले संघाला आणि आतापर्यंत 30 धावा उभारल्यात। शेवटचे मागे आपण पाहतो, आकाश भरून आला स्पर्धेत सुरू होताना, आकाश भरून आलं ही स्पर्धेत सुरू होताना आणि आज डोले भरून येतील या स्पर्धेला निरोप देताना। एवढी मोठी स्पर्धा सोडताना आम्हाला दुःख वाटेल, तर आयोजकांना दिलेलं प्रेम नक्कीच आपण पाहतोय। आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष होतं। थँक्यू सर। तर आमच्या ठिकाणी अभिनेता संजय कांबळे आपण पाहतो आमच्यापासून दूर जात आहेत, कारण एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व। तर संजय कांबळे सर या ठिकाणी आमच्यापासून दूर जातात। सामना सुरू आहे आता मेगा पाण्याचा। 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे। 3 षटकांच्या तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा झाले त्या 30 धावा। आता तो चेंडू अतिशय चांगला आपण पाहतो, बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, फक्त सिंगल येते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय। धावफलकामध्ये धावा 31 धावा। अद्याप या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील, कारण अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतं आमच्या प्रेक्षक वर्गाला। प्रेक्षक वर्ग आज फार संख्येने आहेत, कारण काल मलंगड विपक्ष डोंबिवलीचा सामना होता, त्याच्यापेक्षा जास्त प्रेक्षक या सामन्याला उपस्थित झाल्यात। आता चेंडू जबरदस्त फटका, चेंडू यावेळी मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करते, मात्र चेंडू सीमा पार होत आहे। अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक, बॉल गॉज ऑन फॉर रन। थँक्यू दिनेश डोंबरे, आपण यायचे मंचाकडे। अरे भाई लोग, आई खबर, अरे सब लोगों को मेरा नमस्कार। आई खबर ये योगेश जो कमेंट्री है ना, आई खबर जाम लाइव सॉलिड बोलतो है। आई खबर तुम्हाला बोलत येत नाही आणि जाम फास्ट बोलतोय। आई खबर सॉलिड आहे तो। आई खबर गॉगल बघ, याला बघायचं, याला बघून आम्हाला आपला लेफ्ट आहे ना ओपनर, काय नाव? थँक्यू हरेश, थँक्यू। दरम्यान पुन्हा एकदा बडा पडका, चेंडू भिडकावून देतो, पुन्हा एकदा बडा पडका, अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक, बॉल गॉज ऑन फॉर रन। तर या ठिकाणी आपण पाहतो 3 षटकाचा खेळ संपन्न, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकामध्ये बालूमाडीने बघतो प्रेक्षक वर्ग 5 संख्येने आल्यात। तर मी सांगितलं प्रेक्षक वर्ग किती प्रकारचे असतात। बालूमाडील प्रेक्षक 3 प्रकारचे असतात, 800, 900 आणि 900 असे 3 प्रकारचे प्रेक्षक असतात। तर 800 प्रेक्षक तुम्हाला सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळतील, 900 प्रेक्षक तुम्हाला दूरवर पाहायला मिळतील आणि 900 प्रेक्षक बाजूपाडीला तुम्हाला पुढे पाहायला मिळतील। तर नाईट स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले पीने वाले को बोलना चाहिए, इस मैदान में कुछ होना चाहिए, क्योंकि राम के युग में पीते थे दूध, कृष्ण के युग में पीते थे घी, और आज की कलयुग में पीते हैं दारू। विकेट में मिले तो दबा दबा के भी आप दर्शक असं मला एक प्रेक्षकाने सांगितलं की दारू पिणारे प्रेक्षक फार महत्वाचे असतात। तर दारू पिल्याने नशा चढते, नशा चढल्याने मेहनत वाढते, मेहनत केल्याने पैसा मिळतो आणि पैसा आल्याने इज्जत वाढते आणि इज्जत वाढवायची कमवायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी दारू पिणे पाहिजे। क्या बात है, क्या बात है।
असं आम्हाला एका प्रेक्षकांनी सांगितलं नाईट स्पर्धेमध्ये. अरे ये तो रुकता ही नहीं है. अरे मैं तो कहता हूँ विश करो घर के सबके डिश करो. अरे कितना बोलता है रे तू. थँक्यू थँक्यू. बोलूया आपल्याकडे नवरात्री क्रिकेट बालू पाडेल. अरे मैं तो कहता हूँ कि मराठी में मैंने चहापेक्षा किटली गरम. अरे बहुत बोलता है रे तू. नहीं बोलना चाहिए क्योंकि शानदार कमेंट्री, ऐसी कमेंट्री आपको देखने नहीं मिलेगी दोस्तों. रोंगटे खड़े कर देता ये बंदा अपना योगेश मडवी. थँक्यू हरेश. पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे. फार महत्वाचा सामना आहे. सर्वांचं लक्ष भेटीचं आहे. सामना फार महत्वाचा आहे. मेगा पाण्याचा सामना रंगतोय. एका बाजूला उसाट संघ, दुसऱ्या बाजूला संदर्भ संघ. आता त्याच्याकडे पुन्हा एकदा बदलाव देतो लगाम रिझर्व्ह. तेवढ्याच ताकदीने क्षेत्ररक्षण दाखवलाय. मात्र एक डाव रोखू शकला नाही. धापड की धावा आपण बघू शकाल. स्कोर मोजान 47 रन. 47 धावा धापड कबड्डी लागल्यात. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त प्रतिसाद आमच्या समोरच्या कक्षामध्ये आमच्या हरेश पडाडिया. तर बालू पाडेल आणि राहुल भोईर. पुन्हा बडका जबरदस्त रामरीच्या रामाच्या बरोबर हप्पा सिग्नल. व्हेरी सुपर स्टॉप. बॉल 6 रन. काफी शानदार यहाँ पे 6 मारा और काफी शानदार योगेश ने यहाँ पे उसकी हमें कमेंट्री दी लाइव. बढ़िया, लाजवाब. उनकी स्माइल देखेंगे काफी ऑस्ट्रेलियन. हमारे बीच जॉन सीना भी आए. जॉन सीना, आपका स्वागत है. Look at me and match and ball and bat. I know संबंध. आपका संबंध नहीं है पता है, लेकिन मैच की और बढ़िया गेम. लेग साइड स्ट्रेट खेली, लॉन्ग ऑन से फिट रहा है लेकिन पैरों पे फील्डिंग देख रहा है निकल चुके हैं. और इसी तरह विकेट जाता हुआ. जैसे ही जॉन सीना ने पैर रखा और एक विकेट जाता हुआ. लगता है डब्ल्यूडब्ल्यूई के फेवरेट नहीं है वो. योगेश, क्या कहेंगे इस रनआउट के बारे में आप? नक्कीच आपण पाहतो फार मोठा झटका करेल. गरज होती धावांची. अशा परिस्थितीत धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला नाही. धाव चोरण्याच्या नामामध्ये हा फलंदाज बाद झालाय. सच में आप मराठी से ज्यादा हिंदी काफी लाजवाब बोलते हैं. यही शब्द हिंदी में होता है तो मजा आ जाए दोस्त. बिल्कुल यहाँ पर आपने सही फरमाया कि यहाँ पर रन लेने की चेष्टा की थी इस बल्लेबाज ने और बिल्कुल यहाँ पर रनआउट का झटका. ओ गुरु चंदे फटे. थँक्यू सर. पुन्हा एकदा मनोरंजन करा मित्रांनो. मेगा पाण्याचा सामना सुरू आहे. सर्वांचं लक्ष या ठिकाणी सामन्याकडे. एन्जॉय आपण पाहतो. प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला भिडकावून देतो. चेंडू एक्स्ट्रा मध्ये क्षेत्ररक्षण धावलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तेवढ्याच शंभराईनं पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. अप्रतिम रनिंग विरुद्ध विकेट. आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर अपेक्षा 57 धावेची गरज असणार ती सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी. सच में यहाँ पे 56 रन का लक्ष्य है और हमारे बीच नाना पाटेकर आए हैं. क्या कहेंगे इस फाइनल के बारे में हमारे नाना पाटेकर जी? अरे सब आए, आप क्या खा के जाएंगे? फाइनल देख के जाएंगे. अरे कल वाली भाई भजिया खा रही है. क्यों खा रही है? देख रही है. अच्छा लग रहा है, सब आए हैं. यहाँ पे 2 गाड़ी भी है. अच्छा है. योगेश बहुत अच्छा कमेंट्री करता है. एक अच्छा लगा मुझे, ये लाइव दिखता है सब लोग देखने का. जय महाराष्ट्र. थँक्यू हरेश पडाडिया. तर या ठिकाणी आपण बघा नक्कीच आपण पाहतो. तर या ठिकाणी येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो प्रथम फलंदाजी करताना धावा झाल्या त्या 56-57 धावेची आवश्यकता असणार. बख्श देता खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, उन्हें हरगिज नहीं बख्शा देता जिनकी नीयत खराब होती है. न मेरा एक होगा, न तेरा लाख होगा, न तारीफ तेरी होगी, न मजाक मेरा होगा. गुरु न कर शायद ये शरीर का, तेरा भी खाक होगा, मेरा भी खाक होगा. जिंदगी में ब्रांडेड करने वालों याद रखना, कफन का कोई ब्रांड नहीं होता. कोई हंसकर दिल बहलाता है तो कोई रोकर दर्द छुपाता है. क्या करामत है कुदरत की, जिंदा इंसान पानी में डूब जाता है और मुर्दा तैर के दिखाता है. मौत को तो देखा नहीं, परंतु बहुत खूबसूरत होगी जो भी उससे मिलता है कम वक्त जीना छोड़ देता है.
अजब की गजब की एकता देखी लोगों की जमाने में, जिद्दों को गिराने में और मुद्दों को उठाने में, जिद्दों को गिराने में और मुद्दों को उठाने में। न जाने जिंदगी में कौन सी बात आखिर होगी, न जाने कौन सी मुलाकात आखिर होगी। एक दूसरे से मिलते जुलते रहो, एक दूसरे से बातें करते रहो, न जाने कौन सा दिन आखिर होगा। गुलशन रहेंगे तो गुल खिलते रहेंगे, जिंदगी रही तो बार बार मिलते रहेंगे। भाई योगेश मेडवी आपसे लेता विदाई। जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आमच्या राष्ट्रपती सन्मान असतील आमच्या सर्वोच्च लाडकी स्पर्धेचे आदर्श केदारनाथ टोंबरे यांचे शाळे मित्र सर्वांचा पुन्हा एक त्यावेळेस स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक उत्कृष्ट असं झाड दिलं जाईल. छोटंसं रोपटं झालं असेल एक आठवण म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वात आधी अनंतदादा पाटील काटई त्यांचे माजी सभापती विठ्ठल वाहिले आणि शुभागमन झाले त्यांच्या वास्तव्यावरती शाळेचे शाही सर्व आमचे वासुदेव ढोपरे विभाग करून आपण यायचे आपले शुभास ते सर्व दिले जाईल. झाडे सर्व दिले जातील. आमच्या दादांचे सर्वांचे शाळेचे मित्र या सर्वांचा मात्र यावेळेस एक छोटीशी भेट वस्तू नक्कीच अंदाजे झाड लावायचे. आम्ही पुढच्या वर्षी बघायला येऊ नक्कीच मोठे झाले का नाही झाले आणि आपल्याच बांधावरती लावायचे ते. पाटील पाटीलचे त्याच्यानंतर एक भेट वस्तू जबरदस्त आकर्षक भेट वस्तू. त्याच्यानंतर आमच्या वास्तव्यावरती राजेश भोईर बेतवड्याचे आपण या लगेच राजेश भोईर बेतवडा. त्याच्यानंतर संजय देसले भोपाळ, संजय चौधरी काटई, शिवदास चौधरी काटई, सावन भोईर उंबारली, श्रीकांत ठाकूर देसलेपाडा, दिनेश देसले देसलेपाडा, महेंद्र पाटील विलजे या सर्व मात्र शाळेच्या आमचे बघितले तर आधारस्तंभ आमचे स्पर्धेचे किल्लादा डोंबरे यांचे सर्वांचे शाळेचे मित्र आहेत ते सर्वांचे सन्मान केला जातोय आमच्या या माध्यमावरती. बॅक टू क्रिकेट. सच्ची यहाँ पे भाग्यशाली रहे, विकेट जाती थी पहली लेकिन कैच छूटता हुआ इस स्लिप में. तो 57 रन का लक्ष्य, 2 बॉल 1 रन ले चलते मैदान की ओर. और इसमें बढ़िया शॉट करेंगे कारपेट ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद, एक से ज्यादा नहीं लेकिन हानि करके फिर भी 2 रन पूरे. जरूर यहाँ पे खतरा हो सकता था, बढ़िया फील्डिंग लेकिन बैकअप नहीं था इतना, वरना ये विकेट जा सकती थी. तो स्कोर हो चुका है 3 रन, 3 बॉल 3 रन, 24 बॉल में 57 रन का लक्ष्य. अगली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहा लेकिन बल्ले से संपर्क नहीं, कीपर के हाथ में डॉट बॉल. बढ़िया गेंद. तो हमारे आए हुए प्रेक्षक और दोस्तों को कह दूं कि कल मत आना इस ग्राउंड में क्योंकि आज फाइनल मैच है यहाँ पे, वरना कल भी आ जाएंगे आप, है ना. चुकीला माफी नहीं. और अगली गेंद बढ़िया कट किया, गैप निकालने में सफल और इसी तरह पॉइंट सेकंड पॉइंट की तरफ जाती हुई गेंद. 4 रन, PSNL चौकार, शानदार. तो 4 रन से बनता हुआ स्कोर. 1 मिनिट सर. आमचे जयेश चे मंडप ज्यांनी त्यामुळे उभारलाय ते सुद्धा नक्कीच फ्री सेवा यांच्या माध्यमातून सातत्याने 4 दिवस फ्री सेवा लावले, त्या सर्व प्रकारचं डेकोरेशन उभारलंय. आमचे जयेश बालगावचे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या वास्तव्यावरती. स्पर्धेच्या आधारस्तंभ किरण शेट्टी डोंबरे यांचे शुभ हस्ते वास्तव्यावरती जयेशचा सन्मान केला जातोय. सच में जयेश ने शानदार यहाँ पे डेकोरेशन किया है. ये अगले साल और अच्छा. अगली गेंद टप्पा खाने के बाद काफी उछली लेकिन कीपर के हाथ में. ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर 7 रन. तो हमारे बीच आए हैं मिथुन चक्रवर्ती जी, फिल्म स्टार के हीरो मिथुन चक्रवर्ती. क्या कहेंगे, एक ओवर में 7 रन, 57 रन बनाने, 50 रन दूर है. मिथुन जी क्या कहेंगे. कसम पैदा करने वाले की अपन धोती पहन के मारता है. हाँ आप धोती पहन के मारते हैं लेकिन यहाँ पे सबको ट्रैक पैंट टी शर्ट शूज. अपन तेरे को मालूम है फाइटिंग कैसे करता है. एक कॉइन से 2 आदमी को उड़ाता है. हाँ आप मिथुन चमत्कार है. आप और रजनीकांत को सलाम है, आप कुछ भी कर सकते हैं कहीं. तो जल्दी फील्डिंग लगाई जाए. फाइनल मैच, सबकी नजरें बाइक पे लेकिन आपको नहीं मिलेगी. प्लीज बाइक पे नजर मत लगाओ. तो 50 रन दूर 18 गेंदों में बल्लेबाज धरती माता के हाथ पहुंचता हुआ
सामने बल्लेबाज काफी लंबा चौड़ा और अगले आड़े बल्ले से खेलना पसंद किया। कीपर के हाथ में डॉट बॉल। कोई मौका नहीं दे रहे गेंदबाज यहाँ पे बल्लेबाज को रन देने के लिए। जरूर अगर मैच जीतना है तो या करो या मरो का सामना है। कुछ भी करके स्ट्रोक खेलने पड़ेंगे। और स्लोर गेंद थी, उठ कर दिया। गेंद जा रही है सेकेंड बाउंस, 4 रन। स्ट्रोक डी आप देख सकते हैं आसमान पे पंछी अपने घर पे जाते हुए, लेकिन यहाँ पे फाइनल अभी बाकी 4 और 6 पे यहाँ पे प्राइज लगे हैं। एक 6 लगेगा तो 1000 रुपए और बाउंड्री लगेगी तो 500 रुपए। बढ़िया। और ये बैनर जो लगा यहाँ पे, उस बैनर को अगर डायरेक्ट हिट होता है तो 1717 रुपए मनोज ठोमरी की तरफ से। और ये बढ़िया 1000 रुपए जेब में जाते हुए। मैंने जैसे ही कहा ऑफर में घुस गए। बजाओ डी थैंक यू। शानदार आयोजन, शानदार प्राइज। यहाँ पे श्री महेश पटेल जी सर ने यहाँ पे प्राइज रखा है कि हर 6 पे 1000 रुपए और हर बाउंड्री पे 500 रुपए। अब बैनर पे लगा तो 1717 रुपए हमारे मनोज ठोमरे की तरफ से। और अगली गेंद, अब फील्डिंग में थोड़ी सी खराबी, देखते ही देखते 2 रन पूरे। और आप देख सकते हैं जो शाइनिंग मार रही है ब्लू बाइक, वहां पे भी स्पॉन्सर किया हमारे महेश सर ने। इस बेस्ट बैट्समैन के लिए भी दिया गया है। और इस बीच अगली गेंद आड़े बल्ले से, लेकिन जमा नहीं यहाँ पे। कीपर के हाथ में डॉट बॉल। अब देख सकते हैं मेरे को फोन आया मोदी जी का, लेकिन मैं उठाऊंगा नहीं क्योंकि यहाँ पे फाइनल मैच चल रहा है और मुझे इंटरेस्ट इस मैच में। तो आखिरी दूसरी ओवर की आखिरी गेंद। जरूर यहाँ पे मोदी जी को बहुत अर्जेंट काम है, लेकिन नकारा गया यहाँ पे। हम प्लीज मैच में इंटरेस्ट लेंगे। दूसरी ओवर की आखिरी गेंद लेके तैयार। और बढ़िया गेंद, भाग्यशाली रहे कि स्टंप को लगी नहीं। ओवर की समाप्ति, स्कोर हो चुका है 19 रन। गुजराती में कहते हैं 19, मराठी में कहते हैं 19, हिंदी में कहते हैं 19, मद्रासी में कहते हैं पुट्टू पिल्लू और आदिवासी में झुमरू टुमरू। हर भाषा में कमेंट्री होगी दोस्तों, लेकिन अगली कमेंट्री होगी हमारे साथ बाळू, काफी शानदार बाळू पाटील मराठी में। धन्यवाद हरीश पटाडे, अप्रतिम असं समालोचन ऐकवलंय। सर्व भाषेमध्ये पडले येणारे समीकरण तर 12 चेंडू आणि जिंकले झाले 57 धावांचं लक्ष्य। आपण बघतोय धावफलकावरती 19 धावा, 57 धावांचं लक्ष्य असताना धावफलकावरती धावायचा 19, अजून 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये। प्रेक्षक भरपूर प्रमाणात इथे उपस्थित, त्या प्रेक्षकांचं देखील मी अंतिम क्षणामध्ये आता हार्दिक स्वागत करतोय। दादांचे शाळकरी मित्रांचा सुद्धा दादांनी सत्कार केलाय। तर किरण ठोकरे त्याच्या तमाम सहकार्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो। त्या सर्व शाळकरी मित्रांना सुद्धा धन्यवाद देतो। गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजे गोलंदाज स्पिन आक्रमण बघायला मिळतंय। प्रवीण गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला फलंदाज समीर, दर्शकला फलंदाज पाहतोय संकेत। प्रवीण समीर रिवाचा वापर करतो, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही। निर्धाव चेंडूची समाप्ती, प्रत्येक डाट चेंडू आपण उसटण्यासमोर दबाव निर्माण करणार आहे। प्रवीण गोलंदाजी मार्कवर हायवे एंड कडून क्षेत्रक्षम पुन्हा बदल करतो रमेश। सगळ्या क्षेत्रक्षम पटेल थांबले क्षेत्रक्षम डीप पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्रक्षम करतो। अतुलच्या सन्मान 51 रिझर्व मध्ये क्षेत्रक्षम प्रवीण लेफ्ट
ओर तिकडे मारा करतोय तर रिवाचा वापर पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये यावेळी आपण फक्त रिव्हर्स शॉट सिलेक्शन करतो आणि चेंडू मात्र बॅटचा संपर्क अप्रतिम गोलंदाजी करतो मात्र प्रवीण गोलंदाजी मारतात लेफ्टात ओर तिकडे मारा करतोय सगळ्या समीर चेंडू मात्र फुलटॉस होता चेंडूचा फायदा उचलत नाहीये फक्त चेंडू शॉर्ट मिड विकेट रन मध्ये फील्ड होतोय 246 चेंडूला फील्ड करतात परंतु 2 धावा इथे मात्र मिळत आहेत 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते भाई अगर ऐसी चाल चलेंगे तो जरूर ये हार का सामना होगा यहाँ पे कुछ बड़े स्ट्रोक खेलने पड़ेंगे यहाँ पे इन्हें आपण म्हणजे जे आयोजकांचे जे आयोजक आहेत त्यांनी सर्वांनी समर्थ कक्षासमोर यायचं अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते कारण गोलंदाजी आपल्या स्पिन आक्रमणात आपण म्हणलं प्रवीण पाटील एक अतिशय चांगला गोलंदाज अनुभव ठासून भरलेला गोलंदाज समीर सारख्या फलंदाला मात्र इथे शांत ठेवतो ज्या समीरने काल चांगली फलंदाजी दाखवली ती फलंदाजी विभागातून समीर पुढे जातोय टॅप करतो चेंडूला घेऊन करतो चेंडू कधी पेक्षा रेजर मधून चेंडू सीमा मारतोय 4 धावा गुड शॉट येणारे 8 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे तर क्रिकेट आपण बघतो ना अनिश्चित खेळ कधी आपण बघतो सामना कोणाच्या बाजूने झुकतो प्रवीण त्याच्यात 2 चेंडू कशा प्रकारे आणि समीर पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय प्रवीण लेफ्ट तिकडे मारतो पुन्हा एकदा रिवाचा वापर करतो चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या संपर्कात येत नाहीये लक्ष घ्यावे आपण बघतो थोडासा स्लिप मारतो आणि 1 धाव मिळते मात्र मिळते 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकावरती 26 अजून 31 धावांची बदल येणाऱ्या 7 चेंडू मध्ये अंतिम क्षण आपण पहिले जवळ येत चाललेले आहेत 6 वाजून 10 मिनिट आले आहेत आणि 20 सेकंद आपण पाहतोय प्रवीण गोलंदाजी मारकर तिसऱ्या कधी अंतिम चेंडू लेफ्ट हँड ओर तिकडे मारतो स्ट्राईक लेवलला संकेत चेंडू अतिशय सुरेख चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह बघायला मिळतोय तेवढं चांगलं सेक्शन होत नाहीये पण पायाने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र फलंदाज धाव बाद होतोय पहिला तरी बाद होतोय चला तर लवकर नवीन फलंदाज धनंजय हिलाल येतोय चला संदीप पाटील संदीप सगळं प्रथम करा लवकर हळूहळू आपण बघले सामना झुकत चाललाय तो म्हणजे आपण बघितलं तर पाटील संदीप संघाच्या बाजूने 45-36 चषकाचा कोण चॅम्पियन ठरतो अजूनही 6 चेंडूंचा आपल्याला आउटी आहे 6 चेंडू आपण फक्त शांत राहायचंय सच में पहला ओवर देखा जाए तो सिर्फ 7 रन आए सेकंड ओवर में 12 रन और थर्ड ओवर में 8 रन काफी धीमा है यहाँ पे क्रिकेट नक्कीच हरेश पठारे आपण बघितलं आजच्या दिवसात संगीत खेळ दाखवला म्हणजे आपण बघितलं पाटील संदीप संघाने गोलंदाजी सज्ज होतं अंतिम षटक होतं चेतन गोलंदाजी मार्कवर आपण पहिले तर शेलारपणा एंड करू स्ट्राईकला फलंदाज धनंजय हिलाल त्या धनंजयने 5 षटकात ती विनिंग आता पद्धतीने खेळायला लागणार आहे चेंडू पुण्याला भिरकावून देतोय बॅकवर्ड स्कोअरला केला त्यावर 6 धावा गुड शॉट चला जरा चेंडू लवकर द्यायचा आहे आमच्या स्वयंसेवकांनी येणारे 60 आपण 5 चेंडू 24 धावांची गरज आहे सच में आपने देखा होगा युवराज भड़क गए थे 6 बॉल 6 सिक्स मारा था यहाँ पे भी कुछ ऐसा ना हो इस बल्लेबाज से नक्कीच हरेश पहिल्या सामन्यात आपण 5 चेंडूमध्ये 5 षटकार दाखवले ते आपण बघितलं धनंजय हिलालने धनंजय हिलाल उसाटचा एक अतिशय चांगला फलंदाज आहे गुणवान खेळाडू आहे छटा गोलंदाजी मार्कवर चेंडू पुन्हा करण्याचा प्रयत्न चेंडू 2 षटकामध्ये चकून जातो चेंडू सीमा मारण्यामध्ये थोडीशी गती कमी झाली सुभाष पटेल मात्र चेंडूला फीड करतो करायचं धाव घेत नाही मात्र इथं मात्र 4 चेंडू 24 धावा हरेश पटाडे आपण 4 षटकार मारू लागले चेतन एकच काम करावं लागले डॉट चेंडू एक काढायचा आहे सामना पूर्णपणे वापर केले तर झुकणार म्हणजे पाटील संदीप संघाच्या बाजूने सच में अब यहाँ पे रजनीकांत की जरूरत है रजनीकांत हीरो अगर आए तो हो जाए चेंडूला भिरकावून देतोय पूल करतोय चेंडूला बॅकवर्ड स्कोअरला त्याच्यामध्ये चेंडू प्रशांत चूक करत नाहीये धनंजय बॅक टू पाहिलेत
थँक्यू. येणारे 3 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मात्र प्रेक्षक सुद्धा आणल्या की पूर्णपणे सामना झुकलाय तो म्हणजे पाटील संदर्भ संघटनाबाजीने फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. 3 चेंडू 24 धावांची गरज आहे. मात्र अंतिम क्षणातील काही सेकंद आपण काही मिनिटं बाकी आहेत आणि चॅम्पियनशिप आता मात्र पूर्णपणे आपण आपल्या पाटील संदर्भ संघाचा इंतजार करते. हा चषक उचलला आणि पाटील संदर्भ संघ मात्र थोडी पावलं दूर आहे चषकापासून. प्रशांत चूक करत नाहीये. बॅक टू बॅक 2 फरकांचा मार्ग करतोय. थँक्यू. 2 चेंडू 24 धावा. आता मात्र आपण बघितलं तर राहुल फक्त 2 चेंडूचा अवधी बाकी आहे आणि आता मात्र पाटील संघ आपला नाव कोरोना तो म्हणजे चंद्रशेखर मुक्ती चषक 2017 वरती चेतन सर्वांचे लाडके प्रयत्न करतो. जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर मोठी स्पर्धा बघितली. बलवाडी देण्या स्पर्धा बघितली होती. ते सर्वांचे लाडके रमेश महाद्रे जबरदस्त व्यक्तिमत्व स्थायी समिती सभापती त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर येत आहेत. सध्या त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं आपला प्रेम